महापालिका निवडणुकांचं बिगुल आता काही मिनिटांमध्ये वाजणारे निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय आणि झी24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले। दुपारी 4 वाजता निवडणुकीची घोषणा होणार आहे। सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे। तर निवडणुकीमध्ये 50% आरक्षण मर्यादेचा अडचण नाही अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। राज्यातल्या महापालिका निवडणुकांची आज घोषणा होणार आहे आणि राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषद निवडणुकीचा हा कार्यक्रम जाहीर होईल। राज्यातल्या सर्व 29 मनपांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याची माहिती आहे। तर 2-3 दिवसांमध्ये निवडणुका लागतील। नागपूर चंद्रपूर महापालिकांचं निवडणूक सोबत होईल अशा प्रकारे एक पुरावता मात्र आजच पत्रकार परिषद आता होईल आणि एकंदरीतच राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा हा सगळा कार्यक्रम आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर होईल। अर्थातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलवलेली आहे दुपारी मला वाटतं 4 वाजता आणि कदाचित निवडणुका 29 महानगरपालिकांसाठी घोषित होतील हे आपल्याला सर्वांना अंदाज लागलेला आहे। अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे। आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 12:30पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू। निवडणूक आहे याच्यामध्ये प्रत्येकजण तिकीट मागतोय, त्यांना मागू द्या ना, त्यांचा हक्क आहे तो। त्याचा निर्णय अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। महायुतीमध्ये किती जागा वाटप होणार आहे, काय होणार आहे याची आणखी आमची बोलणी प्राथमिक सुद्धा सुरू झालेली नाही। कदाचित उद्या बैठक घेण्याचा आमचा मानस आहे। आता भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांशी मी बोलतोय, उद्या एक पहिली बैठक उद्या घ्यावी असं माझं मत आहे। त्या संदर्भात मी अतुल सावे किंवा त्यांचे इतर सहकारी असेल त्यांच्याशी मी आज बोलणार आहे। परंतु युती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या मागण्या किंवा इच्छुकाची गर्दी ही कायम राहणार आहे आणि त्याला आपण टाळू शकत नाही। की अनेक वर्षांपासून या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत। नवी मुंबई सारख्या तर महापालिकांचं तर अशी परिस्थिती आहे की 5-5, 6-6 वर्ष झालेली आहेत की त्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि प्रशासक राजमध्ये शहरांचं कसं नुकसान होतं हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक, महापौर हे सगळे लोक त्या ठिकाणी बसले पाहिजे जेणेकरून शहरांचा कारभार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। हे होत असताना एवढीच एक माफक अपेक्षा आहे का निवडणूक आयोगाने नवीन काही त्याच्यामध्ये परिपत्रक काढून गोंधळ अजून निर्माण करू नये एवढीच एक माफक अपेक्षा एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझी आहे। तर सर्वच राजकीय पक्षांमधून आता प्रतिक्रिया येतात, त्यामुळे आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती दुपारी 4 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेची। निवडणूक आयुक्तांची ही पत्रकार परिषद असणार आहे। निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचा निवडणुकीचा हा कार्यक्रम जाहीर होणार आहे आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं एका ठिकाणी लक्ष आहे ते म्हणजे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची सुद्धा घोषणा यामध्येच होती आहे का ते पाहायचं आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सुद्धा निवडणुकांचा कार्यक्रम यामध्ये जाहीर होतोय का पाहायचं आहे। एकंदरीतच राज्यामध्ये 32 जिल्हा परिषदा आहेत, अजून त्यांच्याही निवडणुका प्रलंबित आहेत। तर 29 महापालिका आणि 32 जिल्हा परिषदा अशा प्रकारे निवडणुकांचा हा कार्यक्रम जाहीर होतो आहे का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। तर 50% आरक्षणाची मर्यादा ही काही जिल्हा परिषदांमध्ये ओलांडण्यात आलेली होती आणि तो एक कळीचा मुद्दा ठरलेला होता। मात्र या निवडणुका घेण्यात याव्यात अशा प्रकारे निर्णय कोर्टानं दिल्यानंतर आता निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होतोय का आपल्याला पाहायचं आहे। संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून आज घोषणा होईल आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे। कालच खरं तर राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं। अत्यंत कमी कालावधीचं केवळ 7 दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन होतं, त्यामुळे हे अधिवेशन आटोपल्यानंतर लगेच सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते, मंत्री महोदय आपापल्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलेले आहेत आणि महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी आता सुरू झालेली आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका घोषणा आजच होणार आहे हे निश्चित आहे।
मात्र आचारसंहिता लगेचच लागणार का या संदर्भात बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण सध्या बऱ्याच ठिकाणी उद्घाटनं होत आहेत आणि आज मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विविध विकास कामांची उद्घाटनं आहेत. त्यामुळे आचारसंहिता आज लागणार असेल तर त्यापूर्वी उद्घाटनं होतात का हे सुद्धा पाहायचं आहे की आचारसंहिता उद्या लागती आहे. राज्य निवडणूक आयोग या संदर्भात काय नेमकी घोषणा करते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. तर राज्यातल्या एकूण 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रलंबित आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती आणि 31 जानेवारी 2026 पूर्वी या सर्व निवडणुका घ्याव्यात असं सांगितलेलं होतं. तर या संदर्भात अतुल लोंढे, काँग्रेस नेते, प्रवक्त्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली तेही पाहूया. नाही, पहिले तर मला असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतील का. आज कदाचित फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीची शक्यता दिसते आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की ज्या त्रुटींवर आम्ही बोट ठेवलेलं आहे, ज्या त्रुटींच्या संदर्भात आम्ही काही आक्षेप घेतलेले आहे, त्या आक्षेपाच्या संदर्भात आम्हाला काही आक्षेप आहेत. मागे आपण पाहिलं असेल की आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं की या निवडणुकांशी आमचा संबंध नाही आहे. आम्ही त्यांना म्हटलं वोटर लिस्ट ही केंद्रीय निवडणूक आयोग बनवतो, त्यामुळे तुम्हाला ह्या त्रुट्या दूर कराव्या लागतील. त्यांनी सांगितलं आम्ही ह्याच्यातलं काही करणार नाही, तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला भेटा. आम्ही राज्य निवडणूक आयोगाला भेटलो तर राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही यादी बनवत नाही, मतदार यादी, त्यामुळे ते केंद्रीय निवडणूक आयोगच करू शकता, आम्ही करू शकत नाही. मग त्यांनी सांगितलं आम्ही 2 स्टार लावू, 1 स्टार लावू. त्यांनी अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्या. आज निवडणुका जाहीर होत असताना फायनल मतदार यादीसुद्धा जाहीर होणार आहे. तर मवियाचे नेते सध्या आक्रमक झालेत. काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांची सुद्धा मुंबईमध्ये पत्रकार परिषद झालेली आहे आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न मतदार याद्यांसंदर्भातले अजूनही प्रलंबित आहेत आणि यामध्ये कुठलीही आम्ही उभे केलेल्या प्रश्नांसंदर्भात कुठली उत्तरं न मिळताच ही निवडणूक होईल आणि या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक अशा प्रतिक्रिया दिल्या. अतुल लोंढे यांची सुद्धा आपण आत्ताच पत्रकार माध्यमांशी ते बोलत होते, ते वक्तव्य ऐकलं. तर एकंदरीतच मवियाचे नेते आक्रमक आहेत. निवडणूक आयोग अर्धवट तयारीनिशी या निवडणुका घेतात अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. आता निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण आचारसंहिता आजच लागतेय का हेही पाहायचं आहे. एकदा आपण ग्राफिक्सवर पाहूया कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, मुंबई शहर आणि परिसरातल्या महानगरपालिका, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल, पिंपरी चिंचवड, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या महानगरपालिका, सांगली, मिरज, कुपवाड, इचलकरंजी, सोलापूर, नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, तर चंद्रपूर, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी या महापालिकांमध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या संदर्भात आज घोषणा होईल. राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार असल्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळाची यासाठीची तयारी सुरू झालेली आहे.